कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। घरातील लहान मुलांना आणि मोठ्या माणसांनाही नाश्त्याला डब्यात नेण्यासाठी रोज काहीतरी नवीन हवं असतं। तेच ते खाऊन सगळ्यांना कंटाळा येतो। अशा वेळी चटपटीत आणि रोजच्या पेक्षा नवीन पदार्थ खाल्ले तर जेवणाची चवही वाढते आणि खाणारेही आवडीने खातात। वेगळं काहीतरी करायचं म्हणजे जास्त वेळ लागणार आणि सकाळच्या घाईच्या वेळी कोणालाही इतका वेळ नसतो। अशा वेळेस अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता कच्च्या बटाट्यापासून अगदी झटपट असा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी आपल्याला 2 मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत। बटाट्याची अशी साल काढून हे चिरून असे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। फोडी चिरत असतानाच पाण्यामध्ये टाकायच्या म्हणजे या फोडी काळ्या पडत नाहीत। आता मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे। यामध्ये या चिरलेल्या फोडी टाकायच्या आहेत। त्याचबरोबर 5 ते 6 मिरच्या टाकायच्या आहेत। हिरवी मिरची तिखटाच्या प्रमाणानुसार आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण केलं तरी चालेल। या अशा मोडून टाकायच्या आहेत। याचबरोबर 1 इंच आलं साल काढून बारीक चिरून टाकायचं आहे। आता हे पाणी न घालता असंच मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। या ठिकाणी सुरुवातीलाच आपण बटाटा बारीक करत असतानाच मीठ घातलं तरी चालेल, म्हणजे ह्या बटाट्याची पेस्ट आहे ही काळी पडत नाही। या ठिकाणी अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा जिरे टाकून पुन्हा आता हे मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे। मी सुरुवातीला जरी बटाट्यासोबत टाकलं तरी चालेल। आता ही पेस्ट आपण एका बॉल्स मध्ये काढून घ्यायची आहे। यानंतर 1 कप रवा लागेल आपल्याला। रवा कसाही बारीक मोठा कसाही असला तरी चालेल। आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। तर याच्या सोबतच अर्धा कप दही टाकायचं आहे आणि अगदी थोडंसंच नकळत पाणी टाकायचं आहे। आणि आता हे सुद्धा मिक्सरला छान असं पेस्ट करून घ्यायचं आहे। एकदम बारीक याची सुद्धा पेस्ट करायची आहे। आणि आता आपण ही जी बटाट्याची पेस्ट केली होती यामध्येच ही पेस्ट मिक्स करायची आहे। आता छान असं एकजीव करायचं आहे आणि याला आता झाकण लावून एक 5 मिनिटांसाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण या डोश्यासाठी लागणारी चटणी कशी बनवायची हे पाहूयात। तर यासाठी 1 वाटी खोबरं घ्यायचं आहे असं बारीक चिरून। याची काळी पाट जी असते पाठीमागली ती सुद्धा अशी काढून घ्यायची आहे आणि बारीक काप करून हे घ्यायचं आहे 1 वाटी खोबरं। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। आता आंब्याचा सीझन चालूच होता, त्यामुळे कच्चे आंबे आपल्याला भेटले तर नक्की आवर्जून आंबा यामध्ये घाला। याची सुद्धा साल काढून असे बारीक काप करून घालायचे आहे। अगदी अप्रतिम टेस्ट, अगदी आंबट गोड अशी खूप छान टेस्टी लागते। जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर वापरा, नाही वापरलात तरी चालेल। त्याचबरोबर या ठिकाणी अर्धी वाटी फुटाणा डाळ घालायची आहे। 8 ते 9 पुदिन्याची पानं टाकायची आहेत। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा मोडून टाकायच्या आहेत। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। त्याचबरोबर अर्धा चमचा गोड साखर टाकायची आहे। पाव चमचा मीठ टाकायचं आहे। आपल्या टेस्टनुसार कमी जास्त प्रमाण केलं तरी चालेल। आता हे सुरुवातीला पाणी न घालताच हे असं मिक्सरला वाटून घ्यायचं म्हणजे एकदम छान चटणी होते। जर तुम्ही सुरुवातीलाच पाणी घातलं तर खोबऱ्याचे तुकडे बारीक होणार नाहीत, तसेच राहतील। आता यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी बारीक अशी पेस्ट याची तयार होते, पाहू शकता। अशा प्रकारे आपण ही चटणी आता बनवून घेतलेली आहे। आता एखाद्या बॉल्स मध्ये आपण ही काढून घ्यायची आहे चटणी आणि याच्यासाठी आपण आता तडका बनवून घ्यायचा आहे। तडका बनवण्यासाठी गॅसवरती छोटी कढई ठेवायची आहे। 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। तेल छान कडलं की या ठिकाणी अर्धा टेबलस्पून मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की 1 टेबलस्पून जिरे टाकायचे आहेत। चिमूटभर हिंग टाकायचा आहे, पाव चमचा जरी टाकला तरी चालेल। लाल मिरची टाकायची आहे पिकलेली। 9 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। 8 ते 9 लसूण असा चिरून घ्यायचा आहे म्हणजे खूप छान टेस्ट लागते, किंवा ठेचून घेतला तरी चालेल। आता गॅस बंद करायचा आहे
आणि थंड झाल्यानंतर ही फोडणी आपण या चटणीवरती ओतायची आहे आणि आता हे छान मिक्स करायचे आहे। अगदी मस्त अशी टेस्टी आपली आंबट गोड चटणी तयार झालेली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहेत। आपलं मिश्रण पण छान भिजलं गेलेलं आहे। आता हे थोडंसं असं मिक्स करून घेऊयात। तर सुरुवातीला आपण मीठ टाकलेलंच होतं, त्यामुळे आता आणखी थोडंसं अर्धा टेबलस्पून मीठ टाकायचं आहे। टेस्टनुसारच मीठ टाका आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅसवरती असा पॅन तापत ठेवायचा आहे। पॅन चांगला तापला गेला की याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल पसरवलं की लगेच यावरती असा डोसा पसरायचा नाही, थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण जास्त तापलेला असतो तवा, त्याच्यावर जर आपण डोसा पसरायला गेलो तर व्यवस्थित पसरला जात नाही। यासाठी पाणी टाकून त्याचं टेम्परेचर थोडं कमी करायचं आणि नंतर आपण एक पळी मिश्रण घ्यायचं आहे आणि याचा असा डोसा बनवून घ्यायचा आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। आता डोसा आपला छान असा भाजला गेलेला आहे, पाहू शकता। अगदी कमी वेळेमध्ये झटपट तयार होणारा कुरकुरीत असा हा बटाट्यापासूनचा आणि रव्यापासूनचा डोसा नक्की एकदा बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।